ललित कला केंद्र तोडफोड प्रकरणासंदर्भात पुढची बातमी आहे। भाजपा युवा मोर्चाच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये असणाऱ्या ललित कला अकादमीची भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। या प्रकरणी 10 ते 12 जणांवर पुण्यातील चतुर्शिंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सादर झालेल्या नाटकामध्ये रामायणाचा विपर्यास करून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा प्रकार समोर आल्यानंतर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठामध्ये तोडफोड केली होती। रामायणाचा विपर्यास केल्याप्रकरणी आरोप करत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून ललित कला केंद्राची तोडफोड करण्यात आली होती। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, भाजपा युवा मोर्चाच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अधिकची माहिती। जान्हवी, खरं तर शुक्रवारी रात्री पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी रामायणाचा विपर्यास केल्याचा आरोप त्यांच्यावरती झालेला होता आणि त्याचे पडसाद जे ते काल म्हणजे शनिवारी दिवसभर शहरामध्ये पडलेले पाहायला मिळाले। अनेक विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंना भेटून निवेदनं दिली, काहींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला, त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल झाले। परंतु भाजप युवा मोर्चाच्या 20 ते 25 युवकांनी आणि युवतींनी जे ते काल थोडासा वेगळा मार्ग पत्करला। पुणे विद्यापीठामध्ये अचानक जात त्यांनी दुर्गुस घातला आणि ललित कला केंद्र ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तोडफोड मोठ्या प्रमाणात केलेली पाहायला मिळाली। त्यांच्या तोडफोडीमुळे अनेक नुकसान देखील झालेलं पाहायला मिळालं आणि त्याच सगळ्या जणांवरती आता जवळपास 10 ते 12 जणांवरती चतुर्शिंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते। त्यांना काल चतुर्शिंगी पोलिसांनी ताब्यात देखील हा सगळा प्रकार झाल्यानंतर घेतलेलं होतं आणि रात्री उशिरा या सगळ्याची चाचपणी करून जे ते पोलिसांनी 10 ते 12 जणांवर युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर जो आहे तो गुन्हा दाखल केल्याची माहिती सध्या मिळते। जान्हवी जी, रोहन, ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांकडून जे घडलं ते खरं तर चुकीचंच होतं, मात्र भाजप युवा मोर्चाकडून ही देखील अशा पद्धतीने त्याचा विरोध करणं हे देखील खरं तर चुकीचं समजलं जातंय। आता कशा पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल? खरं पाहायला गेलं जान्हवी तर आक्रमक भूमिका विविध संघटनांनी पक्षांनी घेतलेली काल दिवसभर शहरामध्ये पाहायला मिळत होता। अगदी महाराष्ट्र निर्माण सेना देखील त्या ठिकाणी कुलगुरूंच्या दालनाबाहेर बसलेली पाहायला मिळत होती। इतर विद्यार्थी संघटना देखील कुलगुरूंना भेटून गेलेल्या होता। या सगळ्याचा पडसाद जो आहे तो दिवसभर शहरामध्ये पडत होता। त्यामुळेच भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काही प्रमाणे कोर्टाच्या परिसरामध्ये देखील या आरोपींना ज्यावेळेस कोर्टामध्ये हजर केलं चतुर्शिंगी पोलिसांनी, त्यावेळेस देखील दडगुस घालण्याचा प्रयत्न या सगळ्या विद्यार्थ्यांनी केला, कार्यकर्त्यांनी केलेला पाहायला मिळाला। त्यामुळे एकंदर हा सगळा प्रकार जो आहे तो भाजपने केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावरती निश्चितपणाने कारवाई केलेली आहे। परंतु गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी काल ताब्यामध्ये घेतलेलं होतं आणि आज त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। जी, रोहन, पुढच्याही बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे, तुम्ही असेच जोडलेले रहा।